नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. 18व्या लोकसभेत मुंबई वायव्य महाराष्ट्राचे खासदार म्हणून काम करणारे रवींद्र वायकर यांनी 2014 ते 2019 मध्ये गृहनिर्माण, उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. वायकर यांनी मुंबईतील शहरी विकास आणि गृहनिर्माण उपक्रमांचं नेतृत्व केलं आहे. मुंबईतील येणाऱ्या नवीन योजनांविषयी आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी खासदार रवींद्र वायकर यांच्याशी खास बातचीत केली. पाहूयात. नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. माझ्यासोबत दिंडोशी विधानसभा क्षेत्रातले खासदार रवींद्र वायकर सर आहेत. सर, आपलं स्वागत आहे आवाज इंडियामध्ये. नमस्कार. सर, काय सांगाल, निवडणुका आता रंगात आल्या आहेत, तुमची मुलगी निवडणुकीमध्ये उभी आहे. हो, कॉर्पोरेशनचं इलेक्शन होणार ती सुरुवात झालेली आहे आणि 15 तारखेची तारीख आहे, ज्या दिवशी मतदार राजा त्याला पाहिजे असलेला उमेदवार, जो काम करणारा उमेदवार आहे, त्याला निवडून देणार आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला माहिती आहे, गेले 8 टर्म मी इथून निवडून आलेलो आहे. 4 वेळा मी नगरसेवक होतो, 3 वेळा मी आमदार होतो आणि आता खासदार म्हणून निवडून गेले. यात लोकांच्या आशीर्वादाने गेलेले आणि ह्या वेळेला माझ्या मुलीला देखील तिकीट मिळालेली आहे. ती तिकीट ॲक्च्युली प्रवीण शिंदेंच्या बाबतीमध्ये त्यांनाच मी डिक्लेअरच केलं होतं पहिलं, आणि परंतु काही कारणास्तव त्यांनी म्हटलं की नाही, मी तुमच्या मुलीला देतो आणि पुरुषांचं येईल त्यावेळेला माझ्या मुलाला तुम्ही हे करा. अशा पद्धतीने आम्ही ठरवलं आणि ते त्याच्यामध्ये ती सीट मुलीला त्यांनी दिली. त्याचं ती होतं आणि आता ती उभी राहिलेली. एक सुशिक्षित आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि माझ्या मागची जे बॅकबोन आहेत ते माझ्या दोन्ही मुली आणि माझी मिसेस आहेत, की ज्याने आत्तापर्यंत संपूर्ण माझं कॉर्पोरेशनचं इलेक्शन असो, आमदारकीचं इलेक्शन असो, लोकसभेचं असो, हे सर्व त्यांनी आत्तापर्यंत सांभाळलेलं आहे. त्यानंतर माझी मागची कामं असतील ती सर्व त्यांनीच केलेली आहे. त्यामुळे सर्व प्रकारची, म्हणजे स्लममध्ये काम करण्याचा असो किंवा ऑफिसरशी बोलण्याचा असो किंवा मातोश्री चालवण्याचं असो, सिवाई चालवण्याचं असो, मंदिरं असो, ही सर्व कामं आमच्या घरामध्ये, म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून जी कामं चालू होतात ते रात्री 11, 11:30पर्यंत हे चालूच असतं. सर, तुम्ही स्वतः नगरसेवक, आमदार, खासदार आल्यात. आता तुम्ही मुलीला कशाप्रकारे कानमंत्र देत आहे? कानमंत्र काय, जिला कानमंत्र ऑलरेडी आहेच, त्यामुळे तिला कानमंत्र देण्याची गरजच नाही. त्यामुळे तिला दिसेल ते काम करणं हे तिचं काम आहे, त्यामुळे ती करणार. सर, काय सांगाल, तुम्ही खासदार आहे, तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे की जेवढे आपले वॉर्ड्स आहेत तिथूनही उमेदवार जिंकून आले पाहिजेत. माझ्याकडे 41 वॉर्ड आहेत लोकसभेमध्ये आणि 41 वॉर्डमध्ये शिवसेना, भाजपा, RPIची जी काही नगरसेवक निवडणुकीला उभे राहिलेले आहेत त्यांना सर्वांना निवडून आणणं, आमची बाजू सांगणं. प्रामुख्याने हे कॉर्पोरेशनचं इलेक्शन हे 1888च्या कायद्याच्या अनुषंगाने चालतं. यामध्ये ज्या तुम्हाला 1888च्या कायद्यामधल्या 74व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने 1992ला जी घटनादुरुस्ती झाली, त्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून 74वी घटनादुरुस्ती झाली. त्याच्यामधल्या 12व्या अनुसूचीला धरून 18 नियमाचं पालन करावं मुंबई कॉर्पोरेशनमध्ये, ते आपलं त्याच्यामध्ये बदल झाला होता, म्हणजे अमेंडमेंट झाली होती. त्या नियमाच्या अनुषंगाने तुम्हाला मग पाणी असेल, तुम्हाला घनकचऱ्याचा प्रश्न असेल, तुम्हाला बेसिक शिक्षणाचा, प्रायमरी शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न, हे सर्व त्याच्यामध्ये येत आहेत. आणि याच्यामध्येच तुम्हाला त्यावेळेला तुमच्या घटनेमध्ये 74व्या सूचीमध्ये ST आणि SC हे देखील प्रभाग त्यामध्येच आणण्यात आले. त्यामुळे त्या सूचीचा अभ्यास केलेला असेल तर ते आपल्याला लोकांना जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही कामं असतात ते मुंबई महानगरपालिकेशी निगडीत असतात आणि ज्या बेसिक ॲम्युनिटीज असतात त्या देखील त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे ती कामं माझ्या घरामध्ये तर बघतच आलेत. मी गेले 35 वर्ष कॉर्पोरेशनने हे केलं आणि आत्ता खासदार म्हणून आहे. ते सर्व निगडीत असल्याकारणाने आम्हाला तसं काही वाटत नाही की काही मोठं करतो आहे, असं ते सहज होऊन जातं. सर, काय सांगाल, 2 ठाकरे ब्रँड एकत्र आलेत, कुठेतरी फरक दिसून येईल का येणाऱ्या निवडणुकीमध्ये? याच्यामध्ये मला तरी तो फरक वाटत नाही आहे. कारण प्रत्येक पक्षाची जर तुम्ही म्हटलंत ना तर 25% त्याची स्वतःची मतं असतात. आता याच्यामध्ये पाहिलं तुम्ही तर ठाकरेंची जर 25% मतं घेतली आणि दुसरी त्यांची स्वतःचीच राज ठाकरेंची मतं घेतली तर 10-12% आत्ताचं माझ्याकडे आले की अख्ख्या मुंबईचं माझ्याकडे सर्वांचंच आहे माझ्याकडे, तर ती 12% भरतात. आणि ते दोघे भाऊ एकत्र आले, मग मराठी लोक जर जास्ती प्रमाणात 2-3% दिली तर 15% होतील, म्हणजे 40% पोचतात. परंतु दुसऱ्या बाजूला शिवसेना, भाजपा, RPI 50%च्या वर जाते, 25% पकडलं तरी असं अंदाजाने. तर 50% जाणारा मनुष्य हा नेहमीच विन असतो.
आणि 35% येणारा म्हणून पराजय असतो. त्यामुळे त्याचा काही मोठा धोका वाटत नाही असं. आणि दुसरं, मुंबईची कॉर्पोरेशन ज्या पद्धतीने आम्ही चालवलेली आहे, ते राज्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले आहे, केंद्राच्या बाबतीमध्ये केंद्राने घेतलेले निर्णय, माननीय पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय, ह्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये एक चांगलं वातावरण आहे. 5 ट्रिलियनवरून आपण 3 ट्रिलियनपर्यंत आपण आता ती आपली अर्थव्यवस्था नेतो आहे. आता 4 पंतप्रधान गेल्या वर्षी म्हटले की मी 3 ट्रिलियनपर्यंत येतो आहे. आता त्यांनी ते ह्या वर्षाला ते 25-26पर्यंत 4 ट्रिलियनपर्यंत आणले. त्यामुळे एक व्हिजन घेऊन भारत आपला देश पुढे चालले. पंतप्रधानांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्य चाललेलं आहे. आणि कॉर्पोरेशन पण आत्ता 3 वर्ष तर तुम्हाला प्रशासक बसवलेला आहे. आणि प्रशासक बसवलेला असताना त्या प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई कॉर्पोरेशनची देखील कामं चाललेली आहेत. त्यामुळे कुठेही थांबलेलं नाही. परंतु घटनेच्या माध्यमातून नगरसेवक निवडून जाणं हे प्रामुख्याने असल्याकारणाने नगरसेवक असल्यानंतर वॉचडॉगची भूमिका असते आणि तो लोकांपर्यंत पोचतो. त्यामुळे इलेक्शन शिवसेना, भाजपा, RPI आणि RPI सेना या सर्वांना योग्य तऱ्हेने जाईल आणि युतीचाच महापौर बसेल. सर, आजच संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. मला काय वाटतं, काही एकत्र येण्याचे पुढे चान्सेस आहेत की कशा प्रकारे असणार सर? नाही, मला माहीत नाही कुठे भेट झाली, काय झाली. मी आता काय तिथे मी पाहिलेलं पण नाही TV, कारण माझ्याकडे एवढी जनतेचा म्हणजे लोकांचं ओघ आहे आणि त्यामुळे मला ते माहीत नाही. तुम्हाला काय वाटतं सर, झाली पाहिजे? आता आपण बघितलं काका पुतणे एकत्र आलेत, भाऊ एकत्र आलेत. बघा, हे राजकारणात आत्ताचा दुश्मन तो उद्याचा दोस्त असतो. पण ह्या घटनेला हे काय झालेलं मला माहीत नाही आहे. त्यामुळे जे माहीत नाही आहे त्याच्याबद्दल भाष्य करणं बरोबर नाही. तर मुलीला काय शुभेच्छा द्याल तुम्ही? मुलगी हे माझंच रक्त आहे आणि माझ्या रक्तामध्ये काम करणं हे आहे. जे काम करणं आणि ते जनतेला हे झाल्या कारणाने मी 8 वेळा सतत निवडून येतो आहे. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये पाण्याची व्यवस्था जास्तीपर्यंत म्हणजे 900 MLT मी माझ्या वेळेला आणलेलं आहे. कचऱ्याच्या बाबतीमध्ये ट्रीटमेंट करणं, सिवट STP बसवणं, एज्युकेशनमध्ये बदल करणं, हे सर्व मी केलेले आहेत. त्यामुळे तिला ते सहजतेने माहिती आहे. आणि कॉर्पोरेशनमध्ये आणि तुम्ही आता केंद्रामध्ये पण बघता, मी एका वर्षात एक केलं. माझं एका वर्षाच्या अनुषंगाने मी केंद्रामध्ये जे शब्द आता बोललेलो आहे ते तुम्ही पाहिले असतील, क्लिप वगैरे आलेले असतील. तुम्ही ज्या जोशाने आणि भक्कमपणे करतो आहे. 1 वर्ष मला नेहमी सांगायची लोक की जोगेश्वरी नावाची ट्रेन निघाली पाहिजे. मी जोगेश्वरी जंक्शनच बनवले. 36 ट्रेन इथून निघतील आता जोगेश्वरीच्या माध्यमातून. आणि हे केलं आणि एका वर्षामध्येही करून 1.5 वर्षात आम्ही आता पूर्ण करतो आहे. आता मार्चच्या एंडला माननीय पंतप्रधानांना वेळ मिळेल तर किंवा त्याच्यात आणखी मी 2 आता आणखीन प्लॅटफॉर्म वाढवलेत. त्यामुळे जूनपर्यंत इथून हा प्लॅटफॉर्म सुरू होणार वंदे भारतच्या माध्यमातून. तर एक साधा 1-1.5 वर्षामध्ये एक खासदार तिथे जाऊन हा प्रश्न सोडवून आपल्या इथे एक प्लॅटफॉर्म आणतो आहे. मुंबई गोवाच्या माध्यमातून 1 वे ट्रॅक आहे, तो डबल ट्रॅक करतो आहे. 350 किलोमीटरचा आपल्याला करायचा आहे. त्याच्या माध्यमातून 5 मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये माझे पत्रव्यवहार झालेले आहेत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत. रेल्वे मंत्री वैष्णवी यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. तो मी रेल्वेला तो ट्रॅकचा विषय नेतो आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा मी आता बसवतो आहे. एवढं कधी कोणाला सुचलत नाही की उपनगरामध्ये एक आपला छत्रपती शिवाजी टर्मिनल तिथे आहे, पण आपल्या एरियामध्ये करावा. तो पेप्सीच्या इथे मी बसवतो आहे. त्याच्या परवानग्या झाल्या, पुतळा बनवायला दिल्या, पुतळा बनवून झाला माझा आता. आणि त्या अनुषंगाने पंतप्रधानांना विनंती करणार आहे की माझ्या विभागामध्ये येऊन त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं इनॉग्रेशन आपण करावं. प्लस 120 फुटाचा मी पुतळा हे पण बनवतो, फ्लॅग पण बनवतो तिथे. तर ह्या सर्व गोष्टी मी तिथे केल्या. त्यानंतर STPच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला हे वर्षाव असेल तर वर्षावेळेला पण फेरीबोट मी चालू केली 5 आणि 6 मध्ये बेस्टच्या माध्यमातून. ती आता त्या सहकार लोकांना, सहकार संस्था आहेत आपल्या वर्षाव्याच्या, त्यांना दिलेली आहे. पण तिथे मी आता ब्रिज करतो आहे. हे मी एका वर्षात ब्रिज करायला घेतलं, तो चापा झाला. बंदरगाह करतो आहे. मी बघतो आहे की ट्रान्सपोर्ट जे आता चाललेलं आहे म्हणजे गर्दीचं, रेल्वेमध्ये गर्दी, हे सर्व गर्दी, तर या दृष्टीने आपल्याला वॉटर ट्रान्सपोर्ट आपण करू शकतो का? वॉटर मेट्रो चालू करतो. मी कोचीला गेलो. कोचीमधून त्यांच्याबरोबर कोची मेट्रोच्या संपूर्ण डायरेक्टरना भेटलो. आमची केंद्राची कमिटी तिथे घेऊन गेली आणि मुंबईमध्ये वॉटर मेट्रो आणण्याचं माझं स्वप्न आहे. लवकरच ते मी पुरं करेन, जेणेकरून ट्रान्सपोर्टची व्यवस्था येऊन जाईल. आता रेल्वे 6, आता इथे मेट्रो आहे आपली, तर ही मेट्रो 6, मेट्रो 7 आणि व्हिटीला जाणारी 3 यांची कनेक्टिव्हिटी करतो. आणि हे पास केलं मी, असं म्हणत नाही मी की मी करणार आहे, मी केलं, चालू झालं माझं काम.
तर ह्या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला मुंबईला पाण्याचा प्रश्न आहे. 2031 साली किती पाणी लागेल, तर 5100 लिटर लागेल. मग आपण गारगाईने पिंजाळ केलं पाहिजे, दमनगंगा केलं पाहिजे. मी CR पाटलांना जाऊन भेटलो, सभागृहामध्ये विषय मांडले आणि त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि गारगाईने पिंजाळमध्ये गारगाईचं काम सुरू पण करतायत. म्हणजे 450 MLD पाणी माझ्या वेळेला मी अप्पर वैतरणानं लोअर वैतरणानं 450 MLD पाणी आणलेलं आहे. त्याचप्रमाणे भातसातनं मी 450 MLD पाणी आणलेलं आहे. हे माझ्यानंतर कोणी केलं नव्हतं, माझ्या अगोदर पण केलं नव्हतं. मिडल वैतरणा मी बांधला. मिडल वैतरणा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाव दिलं मी त्यांना, शिवसेना प्रमुखांचं नाव दिलं. या इथं तुमचं ईस्ट वेस्ट दोन्ही ब्रिज मी बांधले, माझ्या वेळेला बांधलेले आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर हा तुमचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर बांधलेला आहे. मेट्रोची सुरुवात मी केलेली आहे. श्यामनगरचं तलाव बघाल तुम्ही, बाकी जेवढं केलेलं आहे ते मी केलेलं आहे. आता कोण नावाला आता करणार म्हणून सांगत आहे, पण मी करून दाखवलं ना. एक तुम्ही ट्रेनची गोष्ट केली, बुलेट ट्रेनची कुठेतरी सुरुवात काही काळात होणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? बुलेट ट्रेनच्या बाबतीमध्ये आपण गोव्याला जातोय, गुजरातच्या वगैरे त्याच्यासाठी चाललेलं आहे, ते पण काम होईल. पण मी मुंबईची जी मेट्रो म्हणजे जे कंजेक्शन झालेलं आहे ट्रॅफिकच्या, ते कशाला, माझा आता विचार चाललेला आहे की मुंबईची जी रेल्वे आहे त्याची श्वेतपत्रिका काढावी. श्वेतपत्रिका काढून जी आपण डबल डेकर करू शकतो का, तर माझं पत्र ते चाललेलं आहे. मुंबईची ट्रेन जर डबल डेकर करली तर 1.5 पटीने माणसं आत जातील ना. तर त्यावर पण माझा विचार चाललेला आहे आणि तो पण कार्यान्वित कसं करणार, मुंबईच्या ट्रॅफिकला हे करणं. कारण मुंबईचे जे रोड आहेत ते तेवढेच आहेत ना. म्हणजे 2000 किलोमीटरचे जे रोड आहेत, मुंबई ही नॉर्थ अँड साऊथमध्ये हे गेलेली आहे. 483 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे, ते काय वाढणार नाही. म्हणजे असलेल्या गोष्टी ना, कारण मुंबई मात्र वाढते. 2000च्या सेन्ससच्या प्रमाणे 1,20,00,000 मुंबई झालेली आहे, पण त्याच्या 2011 नंतर सेन्सस झालेला नाही आहे. तो आता 27ला होणार आहे. म्हणजे 2.25 कोटीच्या लोकांना जे स्लम रिडेव्हलपमेंट वगैरे चाललेलं आहे, मुंबई उभी होत चाललेलं आहे. यांना सुकर कसं बनवणं, यासाठी मला केंद्र राज्य यांच्या मदतीचा मी दुवा आहे. आणि इथेच माझी मुलगी आली, येणार असती, त्याबद्दल वाद नाही, तर मी बाकीच्या गोष्टी ते सुकरतेने करू शकतो ना. हे होते रवींद्र वायकरजी आणि आपण पाहू शकतो की येणाऱ्या काळात मुंबईकरांसाठी एक वेगवेगळ्या योजना इथे दिसून येईल. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया.